मेगा फायनलची ही लढत आपण पाहतोय. मनेरमाळा संघाच्या विरोधात युवा स्पोर्ट्स दिंडनेरलीचा संघ. यावेळेस हलक्या हाताने पुश केले गेले. एकेरी धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 2 वरती जाऊन पोहोचले. क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं झालंय. त्यामुळेच ही एकेरी धाव फलकावरती लागली गेले. दरम्यान आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत खास चिमगाववरून आलेले आमचे डान्सिंग अंपायर म्हणजेच महेश बुवा सर. यावेळेस कव्हर ड्राईव्हच्या डोक्यावरून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पार, चौकार. कमिटीच्या सर्व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते आपल्याला विनंती आहे की बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान मॅच कडे वळूया. मेगा फायनलला इथे मात्र धडाक्यामध्ये सुरुवात झाली. सिमॉनच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. चेंडू जातोय सर विकेट कीपरच्या हातामध्ये. या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल आलाय. यावेळेस स्टेप आउट करून पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं. बॉल देखील पाठवला सीमारेषा पार. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. दरम्यान अक्रम कच्ची सर याचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर आपल्याला विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अक्रम कच्ची सर यांना विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मॅच कडे वळूया. इथे मात्र धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. म्हणजेच 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अजितला पाचारण केलं गेलं, मात्र थोडंसं महाग ठरताना पाहायला मिळतोय. यावेळेस बैठक शॉट, बॉल सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स, चौकार. महेश कासने सर यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर आपल्याला विनंती करतो की स्टेजवरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. मॅच कडे वळूया. इथे मात्र 14 धावा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पायाचा वेध घेणारा चेंडू. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 15 वरती जाऊन पोहोचले. राहुल गिरुले यांना देखील विनंती करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने सर आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान कॉमेंट्री बॉक्स इथे लकी ड्रॉचं कुपन ठेवलंय. ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉचं कुपन हवं असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन घेऊन जायचंय. त्यासाठी एक अट आहे, आपण KGC लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. त्यानंतरच आपल्याला हे
यावेळेस फाईन लेगच्या दिशेने फटका तर खेळला गेलाय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. संघासाठी बहुमूल्य धावा तिथे वाचवल्या गेल्या आहेत. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. शफल झाले. शफल झाल्यानंतर फाईन लेगचं क्षेत्र निवडलं, मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील तिथे झालं. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेगाने जाणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या मात्र 18 वरती स्थिरावली गेली. एंड ऑफ 2 overs 18 रन्स विदाउट लॉस. थँक्यू डीसे. दरम्यान ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने जी टू व्हीलर बाईक आहे झाडाच्या बाजूला. थँक्यू डीजे. दरम्यान ऑफ साइडला जी बाईक उभी केली गेली सर, विनंती आहे की बाईक थोडीशी बाजूला लावा. दरम्यान मॅच कडे वळूया. आता मात्र धाव संख्या ही 18 वरती जाऊन स्थिरावले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक थोडंसं महागडं नक्कीच म्हणावं लागेल, मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दिगंबरने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. गोलंदाजी मार्क वरती युवराजला पाचारण केलं गेलंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र युवराज वरती जबाबदारी सोपवली गेली. मेगा फायनलची ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला युवा स्पोर्ट्स डिल नेरलीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मनेरमाळाचा संघ म्हणजेच प्रशांत गुमाने अँड कंपनी. एका बाजूला आयकॉन खेळाडू नितीन माटुंगे, तर दुसऱ्या बाजूला अजित आयकॉन म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हुक केलाय आणि या चेंडूवरती 4 धावा देखील बुक केल्यात. बॉल सीमारेषा पार, चौकार. दरम्यान इथे प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. जर कोणत्याही प्रेक्षकाला लकी ड्रॉ मधून चांदीचं नाणं कमवायचं असेल तर स्टेजच्या जवळ येऊन लकी ड्रॉचं कुपन घेऊन जायचंय. धीरज कांबळे यांच्याकडून लकी ड्रॉचं कुपन घेऊन जायचंय. दरम्यान मॅच कडे वळूया. 22 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस मात्र सिमोनच्या बॅट मधून फटका चांगला खेळला गेलाय. त्यावेळेस विचार केला गेला तर सलामीची जोडी बदलली गेली, कारण मागच्या मॅच मध्ये धावा जरी बनवल्या गेल्या असल्या तरी देखील थँक्यू डीजे. दरम्यान जर विचार केला गेला तर सलामीची जोडी सध्याच्या घडीला बदलताना पाहायला मिळते, कारण मागच्या मॅच मध्ये जरी 97 धावा बनवल्या गेल्या असतील तरी देखील 9 फलंदाज चंबूच्या आश्रयाला गेले होते. त्यामुळेच या वेळेला थोडीशी सलामीची फलंदाजी बदलताना पाहायला मिळते. सिमोन आणि प्रशांत यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र 22 वरती जाऊन पोहोचले. एक चौकार इथे मात्र युवराजच्या विरोधात ठोकला गेलाय. तिसरं षटक इथे मात्र प्रगती पथावरती आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील बैठक शॉट घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि नक्कीच चौकारानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 22 धावा आणि 22 धावसंख्येवरती अजूनही फलंदाज कोणताही बाद झालेला नाहीये. सिमोन आतापर्यंत 10 चेंडू आणि 19 धावांची खेळी खेळतोय. यावेळेस इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला पंचांकडे. नक्कीच पंचाचा इशारा येण्याची वाट पाहतोय. पंच धावा कळवायचे आहेत. दरम्यान आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय खास चिमगाववरून. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय खास चिमगाववरून आलेले आमचे डान्सिंग अंपायर सर म्हणजेच महेश बुवा सर यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. पंच आपला निर्णय द्यायचा आहे. वाईट चेंडू. नक्कीच पंचाचा अगदी योग्य इशारा आलाय व्हाईट बॉलचा.
नक्कीच या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत पंचांची पूर्णपणे कामगिरी बजावली ते म्हणजेच महेश बुवा सर धावसंख्या मात्र 23 वरती जाऊन पोहोचले. मेगा फायनलची आपण लढत पाहतोय. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील व्हायला सुरुवात झाली. शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये गडमुडशिंगीमध्ये गर्दी नाही असं होणारच नाही. दरम्यान मॅच कडे बोलूया. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 24 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस प्रशांत गोमानेच्या बॅट मधून हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीसे. थँक्यू डीसे. थँक्यू डीसे. दरम्यान इथे मात्र बक्षिसांची लयलूट पाहायला मिळते. सलग 3 विकेट आणि सलग 3 षटकारांसाठी देखील इथे मात्र पारितोषिक लागलं गेलंय. सलग येणाऱ्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक साई कन्स्ट्रक्शन सुजित कोगे यांच्याकडून लागलं गेलंय. त्याचबरोबर सलग येणाऱ्या 3 विकेट म्हणजेच हॅट्रिक साठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक साई कन्स्ट्रक्शन सुजित कोगे यांच्याकडून लागलं गेलंय. दरम्यान मॅच कडे वळूया. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि याच षटकामध्ये आतापर्यंत नक्कीच धावा कुठल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पुल पॉवरफुल सक्सेसफुल फ्लॅट स्ट्रोक बॉल सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान सुदर्शन पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर मी विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. दरम्यान प्रशांत गोमाने यांनी सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर अप्पुदा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. बक्षिसांची लयलूट पाहायला मिळते मेगा फायनल मध्ये. यावेळेस इथे मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच नक्कीच दंडित करतील. एक्स्ट्रा धावफलकावरती लागले गेले म्हणजेच 35 धावफलकावरती लागल्या गेलेत. दरम्यान शिरगावे सरपंच यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर मी विनंती करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. अरुण शिरगावे सरांचं षटकाराने स्वागत केलंय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान थँक्यू डीजे. रवी सूर्यवंशी यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर मी आपल्याला देखील विनंती करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. चावी पडले कोणाला जर मिळाली असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन जमा करायचे. नक्कीच योग्य ते बक्षीस त्यांना देखील देण्यात येईल. मॅच कडे वळूया. धाव संख्या मात्र 41 वरती जाऊन पोहोचते. प्रशांत गोमाने इथे मात्र बरसताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती नक्कीच धावा खर्च झाल्यात.
यावेळेस देखील फटका तर खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू पडतोय आणि या 2 धाबेवरती नक्कीच समाधान मानावं लागतंय. 2 धाबेने संघाची धावसंख्या मात्र 43 वरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच जर प्रशांत गोमाने यांनी 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक अप्पूदा यांच्याकडून लागलं गेलंय. तशाच प्रकारे 4 चेंडूवरती 4 लगावले गेले तर अप्पूदा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. बक्षिसांची लयलूट या मॅच मध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय डान्सिंग अंपायर सर म्हणजेच महेश बुवा, सर्वांचे लाडके. 3 षटकार 3 चौकार आणि 3 विकेट साठी देखील इथे पारितोषिक लागलं गेलंय. साई कन्स्ट्रक्शन सुजित कोगे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. बक्षिसांची लयलूट फायनल मॅच मध्ये पाहायला मिळते. थँक्यू डीजे. दरम्यान चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा दिगंबर वरती विश्वास दाखवला गेलाय, म्हणजेच दिगंबरला इथे मात्र पाचारण केले गेले. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हच्या दिशेने कमालीचा अटेम्प्ट पाहायला मिळालाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या एफर्टसाठी. कव्हरच्या दिशेने फटका खेळला आणि त्या फटक्याला रोखण्यासाठी डाईव्ह केली बॉलवरती आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा देखील वाचवल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चेंडूवरती देखील 4 धावा लिहिल्या गेल्या आहेत. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान फलंदाजांसाठी देखील इथे एक पारितोषिक लागले गेले. सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक अप्पूदा यांच्याकडून लागले गेले. बक्षिसांची लयलूट या मॅच मध्ये पाहायला मिळते. एका बाजूला साई कन्स्ट्रक्शनचे सुजित कोगे बक्षीस लावतात तर दुसऱ्या बाजूला अप्पूदा बक्षीस लावतायत. तर बक्षिसांची लयलूट मेगा फायनल मध्ये पाहायला मिळते. 47 धावा फलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस इथे मात्र कडाकेदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार, 7 धावांचा जॅकपॉट. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. या चेंडूवरती फ्री हिटची संधी असेल आणि स्ट्राईक एंड वरती प्रशांत गुमाने. यावेळेस आणखीन एक आडवा बॅटचा कडवा प्रहार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय डान्सिंग अंपायर महेश बुवा सर. आतापर्यंत खूप खडतर प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचले. हॉटेल लाईन मधून सुरू झालेला प्रवास हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर येत, परंतु परिस्थिती माणसाला शिकवते की कसं जगायचं आणि त्या परिस्थितीवर मात करून कोण काय बोलेल याचा विचार न करता क्रिकेटमधून मनोरंजन सुरू केलं. बुवांना लहानपणापासूनच क्रिकेट आणि डान्सची आवड होती. या 2 गोष्टी एकत्र आल्यानंतर बुवांनी देखील कोणताही कमीपणा न घेता प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं. सुरुवातीला अनेक लोकांनी नावं ठेवली, मात्र त्या लोकांकडे लक्ष न देता बुवांनी आपलं काम सुरळीतपणे चालू ठेवलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं इथे मात्र काम केलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आमचे डान्सिंग अंपायर म्हणजेच महेश बुवा सरांसाठी.
धावसंख्या मात्र 61 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे. विकेट मिळाले प्रशांत गोमाने. बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय, संपूर्ण महाराष्ट्राच्या खेळाडूने गाजवलाय, तोच नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोल्हापुरी तडका देण्यासाठी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नितीन माटुंगे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी देखील पारितोषिक लागलं गेलंय. 501 रुपयांचं पारितोषिक अप्पुदा यांच्याकडून लागलं गेलंय. त्याच प्रकारे साई कन्स्ट्रक्शन सुजित खोगे यांच्याकडून देखील 501 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. मॅच कडे वळूया. स्ट्राईक एंड वरती नितीन माटुंगे. यावेळेस पहिला चेंडू इथे मात्र पायाचा अपयत घेणारा चेंडू. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये, म्हणजेच डॉट बॉल आलाय. एका चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. डाव्या बाजूला ज्या गाड्या लावल्या आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला, गाड्या थोड्याशा बाजूला घ्या सर. येणाऱ्या जाणाऱ्यांना कोणती अडचण येऊ नये, गाड्या थोड्याशा बाजूला घ्या. दरम्यान अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र 61 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि अजूनही स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नितीन माटुंगे याला. यावेळेस नितीन माटुंगेच्या बॅट मधून हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पार, षटकार. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती इथे मात्र अजितला पाचारण केले गेले. 5वं षटक हाताळण्यासाठी अजित वरती विश्वास दाखवला गेलाय. पॉवर प्लेचं षटक थोडस मागणं नक्कीच ठरलं, मात्र संघाचा विश्वास आपल्या आयकॉन खेळाडूवरती पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांकडे वाईटची अपील, मात्र पंचांनी इथे मात्र कोटी धाव मिळणार नाही असं घोषित केलंय, म्हणजेच डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5वं षटक प्रगती पथावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला गेलाय. यावेळेस हो काय शॉट आहे, बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान मनेरमाळा संघाचा वन साइड हिरो म्हणजेच सुमितची बॅट तळपताना पाहायला मिळते. सिमोनची बॅट तळपताना पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 26 धावांची
आक्रमक खेळी आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. यावेळेस नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला. इथे मात्र एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. 73 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. या स्पर्धेतील 100 धावांचा विक्रम मोडतील काय नक्कीच पाहावं लागेल. यावेळेस अलॉंग द ग्राउंड फटका तर केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नॉन स्ट्राईक एन वरतून थांबवलं गेलंय आणि एकेरी धावेवरतीच समाधान मानावं लागतंय. म्हणजेच धाव संख्या इथे मात्र 74 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती अजित म्हणजेच आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॉल जातोय सीमारेषा पार. आणखीन एक नितीन बाटुंगेच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान 78 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत आपण पाहतोय. आणि यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक, खेळची संधी, मॅचची गोल्डन विकेट. नितीन माटुंगे बाद. नितीन माटुंगे या चेंडूवरती बाद झालाय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. एकदा महेश बुवा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नक्कीच महेश बुवा यांच्याकडून 100 रुपयांसाठी पारितोषिक आलंय. अविनाश कांबळे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. अप्पुदा यांच्याकडून देखील महेश बुवांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. आणि मागच्या चेंडूवरती जो झेल पकडला त्यासाठी गौरव काळुगडे यांच्याकडून ओमकार शेटे याच्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलंय. नक्कीच बक्षिसांची लयलूट आणि प्रेक्षकांची गर्दी या मॅच मध्ये पाहायला मिळते. 6व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र कपिलला पाचारण केले गेले. यावेळेस सिमोनच्या बॅट मधून हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. दरम्यान धाव फलकावरती धावा इथे मात्र 84 लागल्या गेल्या आहेत. म्हणजेच आक्रमक फलंदाजी सिमोनची पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 33 धावांची एक आक्रमक खेळी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत साकारली गेले.
यावेळेस हा ट्रॅकर बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कमालीचा झेल, मात्र नक्कीच या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या गेल्या आहेत. थँक्यू डीजे. दरम्यान इथे 2 षटकार तर लगावले गेले, तिसरा षटकार टोकून 1000 रुपयांचा मानकरी होईल का हे नक्कीच पाहावं लागेल. 90 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, ब्लॉक होलचा चेंडू, एकेरी धावफलकावरती लागली गेले. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 91 वरती जाऊन पोहोचले. धावा इथे मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. कपिल थोडासा मागडा धरताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा आतापर्यंत कपिलच्या विरोधात कुठल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पंचांनी दंडित केलंय. नो ची ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लागली गेले. धावसंख्या मात्र 92 वरती जाऊन पोहोचले आणि ते आता मात्र फ्री हिटची संधी असेल फलंदाज लखनला. या चेंडूवरती फ्री हिटच्या बॉलला कशा प्रकारे मॅक्सिमाइज करतो हे नक्कीच पाहावं लागेल. फ्री हिटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटचा कडवा प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 98 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. या स्पर्धेतील दुसरं शतक झळकावलं जाईल का? या वेळेला फटका तर फसलाय, जेल खाली, क्षेत्ररक्षक आलाय, थोडेसे दूरवर राहिले, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एकेरी धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 99 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजेच 1 षटक आणि 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 99 वरती जाऊन पोहोचले. दरम्यान डाव्या बाजूला ज्या गाड्या लागल्या आहेत, विनंती आहे की गाड्या थोड्याशा बाजूला काढायच्या आहेत. यावेळेस हुकचा फटका, 4 धावा बुक, बॉल सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान या चौकारानिशी संघाचं शतक धावफलकावरती लागलं गेलंय. 103 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती सलग 3 डॉट बॉल साठी 500 रुपयांचं पारितोषिक जॉन्टी यांच्याकडून लागलं गेलंय. यावेळेस देखील ड्राईव्ह केल्या बॉलला एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली गेले. खराब फेक इथे पाहायला मिळाले. एकही धाव या फेकीमुळे मिळणार नाही, म्हणजेच एकेरी धावेने समाधान मानावं लागतं. 104 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. दरम्यान आशिष पुजारी सर यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर आपल्याला विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
19 चेंडू आणि 44 धावांवरती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय सिमोन. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक झळकावेल का? या मेगा फायनलच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावेल का पाहावं लागेल. यावेळेस बॅटची लिडिंग एज शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकेरी धाव इथे मात्र धावफलकावरती लागली गेले. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 105 वरती जाऊन पोहोचले. दरम्यान या मॅच साठी, या मेगा फायनलच्या मॅच साठी पंचांच्या भूमिकेत म्हणजेच लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय योगेश कुंभार, अर्थातच वायके यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. यावेळेस इथे मात्र फोर्स केलाय बॉलला. वाईडिश लॉंग बॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा धावफलकावरती लागली गेले. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 106 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अर्धशतक झळकावण्याची इथे मात्र संधी आहे ती म्हणजेच सिमॉनला. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव ही धावफलकावरती जोडली जाईल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 107 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक होईल का हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. आता यावेळेस सीधी बॅट, नो बकवास, बॉल सीमा रेषा पार, षटकार. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग मधला शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र झेलची संधी. यावेळेस फलंदाज बाद झालाय. 113 या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसलाय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. दरम्यान 7 षटकांच्या अखेरीस 113 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. वैयक्तिक 21 चेंडू आणि 46 धावांची आक्रमक खेळी सिमॉनच्या बॅटमधून साकारली गेले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सिमॉनसाठी. थँक्यू डीजे, डीजे थँक्यू.
केलाय त्या प्रेक्षकासाठी एक चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी. दरम्यान प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचं जे चषक आहे ते श्री आतिशिष शिरगावे लक्ष्मीरत्न मेन्सवेअर व ओमकार भट अनुश्री A1 मार्केट यांच्याकडून लागलं गेलंय. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचं चषक गुरुमाऊली ट्रेडर्स श्री उत्तम पाटील यांच्याकडून लागलं गेलंय. मालिकावीर श्री परेश कासोटे यांच्याकडून मालिकावीरासाठी बॅट देण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज फक्त गडमुडशिंगी संघाकरता तो त्यासाठी आज श्री आशिष पुजारी यांच्याकडून चांदीचं नाणे व अमोल शिंदे यांच्याकडून चषक देण्यात आलाय. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज श्री वैभव सुळे यांच्याकडून चांदीचं नाणं व श्री अमोल शिंदे यांच्याकडून चषक देण्यात आलाय. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज माननीय श्री अमोल नेर्ले यांच्याकडून चांदीचं नाणं व अमोल शिंदे यांच्याकडून चषक देण्यात आलंय. स्पर्धेसाठी लागणारे सर्व बॉल हे मिस्टर सागर साळुखे यांच्याकडून देण्यात आले. तसेच उत्कृष्ट विकेट किपर कॅच फिल्डर यांच्यासाठी यशराज एजन्सी यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. या स्पर्धेसाठी काही मान्यवरांचं विशेष सहकार्य राहिलंय ते म्हणजेच सावंत ॲग्रो इंडस्ट्रीज श्री अक्रम कच्ची सर, श्री अरुण शिरगावे सर, श्री उमेश पाटील सर, श्री महेश खासनी सर, श्री मधुकर पाताडे सर, श्री दीपक देसाई सर, श्री भगवान गोसावी सर, श्री बाळासाहेब देशमुख, श्री योगेश कुंभार, श्री अमोल गडकरी सर, श्री शिवाजी पाटील सर, श्री सुजित कांबळे सर, श्री कुणाल दांगट सर, श्री पृथ्वीराज येडेकर सर, श्री सचिन राठोड सर, श्री रितेश सोनुले. दरम्यान या स्पर्धेसाठी आपण जो दर्जेदार साऊंड सिस्टीम आपल्याला ऐकायला मिळाले ती म्हणजेच आर.के. साऊंडचे सर्व म्हणजेच अभिषेक इथे मात्र उपस्थित आहेत सध्याच्या घडीला. दरम्यान काही मंडळींचे मोलाचं सहकार्य देखील राहिलंय. श्री विशाल दांगट, श्री प्रवीण गवळी सर, साई सूरज पेट शॉप, हॉटेल मामाचा माळा, प्रियांशी ज्वेलर्स, आनंद बनकर सर, बिरदेव सुपर बाजार, अमर गोंधळी आचार्य यांच्याकडून श्री प्रकाश गाडगीळ, शिवतेज जांभरे, संजय पाटील, सुजित देशमुख, हॉटेल संदीप, श्री मयूर सोनुले, रवी सूर्यवंशी, राहुल गिरुले, विशाल ऐद आणि अक्की स्टुडिओ. दरम्यान सर्व देणगीदारांचं व मान्यवरांचं मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. दरम्यान मेगा फायनल कडे वळूया. माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील यांना विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. गोलंदाजी मार्क वरती बुम बुम आले आणि बुम बुमच्या विरोधात इथे मात्र एक पहिल्या चेंडूवरतीच स्वागत केलं गेलंय चौकारानिशी. थँक्यू डीजे. मयूर सोनुले कुठे असाल तर स्टेजशी संपर्क साधायचा. युवराज आणि कपिलची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्क वरती बुम बुमला पाहतोय आपण. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. एकेरी धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र होणार नाहीये. म्हणजेच एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. पाच धावा आता मात्र धावफलकावरती लागला गेले. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय कपिलला. यावेळेस देखणा फटका, बॉल सीमारेषा पार चौकाराच्या दिशेने जातोय. नक्कीच चेंडू थोडासा वाऱ्याच्या वेगामुळे अडकला गेला, त्यामुळेच या दोन धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पंच धावा कळवायचे. एकेरी धाव इथं मात्र धावफलकावरती लागली गेले. नक्कीच फटका तर चांगला खेळला गेला होता, मात्र एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्स पासून थोडस बाजूला उभं राहायचंय. यावेळेस आडव्या बॅटचा कडवा प्रहार, मात्र बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावेसाठी. या चेंडूवरती नक्कीच फटका तर चांगला केला गेला होता, मात्र 2 धावेवरती समाधान मानावं लागलंय. थँक्यू डीजे. अमोल नेरले कुठे असाल तर विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधूया.
दरम्यान नवीन वर्षाची सुरुवात करू गुढी उभारून दारी विजन ऑलिम्पियाड स्कूल मध्ये प्रवेश करून शिक्षण घेण्याची संधी आहे. त्यामुळेच पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजीच्या माध्यमातून इथे मात्र शिक्षण देण्यासाठी विजन ऑलिम्पिया स्कूल सज्ज झाले. शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षीमध्ये उत्कृष्ट निकाल लागलाय. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फीज मध्ये विशेष सवलत असेल. दरम्यान मॅच कडे वळूया. यावेळेस फटका तर चांगला खेळला गेलाय. एकेरी धाव इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती 4 धावा कुठल्या गेलेत. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. दरम्यान राहुल गिरुले सर यांना मी विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. मंडळाच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ऋषी जांभोणी सर यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर मी तुम्हाला देखील विनंती करतो स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस इथे मात्र पायावरती आदळणारा चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये नितीन माटुंगेने चेंडू स्टॉप केला. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 12 रन्स विदाउट लॉस. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती प्रशांत गोमाने दाखल झालाय. मनमाडचा सुपरस्टार प्रशांत गोमाने गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र स्वतःवरती विश्वास ठेवला गेलाय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाले. दरम्यान डाव्या बाजू कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला ज्या गाड्या लावल्या आहेत विनंती आहे की गाड्या थोड्याशा बाजूला लावायच्या आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांना कुठे अडचण होऊ नये. भगवान गोसावी सर यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर मी आपल्याला देखील विनंती करतो की स्टेजवरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान मॅच कडे वळूया. 12 धावा फलकावरती लागल्या गेलाय. तर हा चेंडू नक्कीच कमालीचा हातायला गेलाय. यावेळेस स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. डीप होणारा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. दरम्यान प्रशांत गुमाने यांनी जर हॅट्रिक घेतली तर राहुल गिरुले या सरांकडून 1001 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. बक्षिसांची लयलूट, प्रेक्षकांची गर्दी या मॅच मध्ये पाहायला मिळते. मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. यावेळेस शफल होऊन काय फटका खेळलाय. बॉल सीमारेषा पार, षटकार. यावेळेस या षटकारानंतर तब्बल 22 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. नक्कीच प्रशांत गुमानेच्या विरोधात इथं मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कपिलच्या बॅट मधून आतापर्यंत 4 चेंडू आणि 11 धावांची खेळी साकारली गेले. या खेळीला नक्कीच शेवटपर्यंत घेऊन जाऊन संघाला विजय प्रस्थापित करून द्यावाच लागेल. कारण बीरदेव चषक 2025 वरती जर आपलं नाव कोरायचं असेल तर या मॅच मध्ये कपिल आणि युवराजची खेळी ही नक्कीच महत्वाची असेल.
महेश बुवा यांच्यासाठी देखील एक पारितोषिक लागले गेले. जर महेश बुवांनी एक आगळा वेगळा डान्स साकारला तर 100 रुपयांचं पारितोषिक रोहन सोनुले यांच्याकडून लागलं गेलंय. नक्कीच बुवांसाठी इथे मात्र एक बक्षीस लागलं गेलंय. कीच एक मनमिळावू व्यक्तिमत्व. दरम्यान दोस्ती चिकनचे मालक ओमकार आबळ सर यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर, मी आपल्याला देखील विनंती करतो की स्टेजवरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. चला बुवा, थोडस स्पीडअप घ्यायचंय. पंच, नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक हो, स्पर्धा आवडली का? आवडली असेल तर या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 22 धावा आतापर्यंत धावलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. लगातार जर विचार केला गेला तर कपिल इथे मात्र सफल होऊन खेळण्याचा विचार करतायत. म्हणजेच कुठेतरी स्क्वेअर लेग रिझनला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस फॉलिंग स्वीप डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पकडला गेलाय झेल. संपलाय कपिलचा खेळ. कपिल बॅक टू द आउट. थँक्यू डीजे. दरम्यान मॅन ऑफ द सिरीज साठी जी बॅट लागली गेली होती तीच परेश कासोटे सर यांच्याकडून ती बॅट इथे मात्र परेश कासोटे सर यांच्याकडून देण्यात आले. पीके स्पोर्ट्स यांच्याकडून इथे मात्र बॅट देण्यात आले. परेश कासोटे सर, आपल्याला देखील विनंती आहे की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान युवा स्पोर्ट्स डिंडनेरली संघाचा ऐकत खेळाडू म्हणजेच अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बर्थडे बॉय आपल्या संघाला कशा प्रकारे बर्थडे गिफ्ट देतोय ते नक्कीच पाहावं लागेल. यावेळेस स्वीप केल्या बॉलला एकेरी धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, मात्र बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान 26 धावा 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. दरम्यान आनंद बनकर सर यांना देखील मी विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू डीजे.
दरम्यान दरम्यान ग्राउंडच्या आतमध्ये कोणत्याही प्रेक्षकांनी यायचं नाही. आपल्याला विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय सर, ग्राउंडच्या आतमध्ये यायचं नाही. दरम्यान या स्पर्धेसाठी लकी ड्रॉचं जे चांदीचं नाणं देण्यात आलंय ते म्हणजेच वैभव सुळे सर यांना देखील विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मॅच कडे वळूया. 30 चेंडू आणि 88 धावांची गरज आहे. या चेंडूवरती नक्कीच एक चांगला फटका पाहायला निवडला. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं. यावेळेस इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच पंच इथे दंडित करतील. एक्स्ट्रा धाबी दाबलकावरती लागली गेले. नक्कीच पंच इथे मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस आडवा बॅटचा पुन्हा एकदा कडवा प्रहार, मात्र झेल इथे मात्र पकडला गेलाय. थँक्यू डीजे. दरम्यान 27 धाब्यांवरती दुसरा धक्का बसलाय युवराजच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल झालायत. कीच अजित नॉन स्ट्राईक एन वरती उभा आहे. अजितला इथे मात्र नक्कीच मोठी खेळी खेळायची आहे, कारण 114 धावांचा पाठलाग करताना 2 गडी इथे मात्र माघारी परतले गेलेत. 29 चेंडू आणि अजूनही तब्बल 87 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची गर्दी या मॅच मध्ये पाहायला मिळते. रेकॉर्ड ब्रेकिंग गर्दी या मॅच मध्ये पाहायला मिळते. मेगा फायनलची ही लढत आहे. कोणता संघ या बिरदेव चषकावरती नाव कोरणार हे नक्कीच पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकेरी धाव इथे मात्र धावफलकावरती ऍड झाले. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 29 वरती जाऊन पोहोचले. अठ्ठावीस धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. अजूनही 28 चेंडू आणि 86 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अजित, बर्थडे बॉय अजित, छोटा पॅकेट बडा धमाका अजितला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. यावेळेस ब्लॉकचा चेंडू, इथे मात्र काय झेल पकडला गेलाय. अजितची खेळी संपुष्टात आले. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान अजितला बाद करण्यासाठी इथे मात्र एक सर्वोत्तम झेल पकडला गेलाय. एकदा लखनसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत प्रेक्षक. एक सर्वोत्तम झेल अजितला बाद करण्यासाठी पकडला गेलाय. फॉलो थ्रू मध्ये
एक वेगवान जाणारा चेंडू आणि या चेंडूवरती उजव्या हाताने एका हाताने झेल पकडला आणि अजितची खेळी इथे मात्र संपुष्टात आणले. समीकरण मात्र बदललं गेलंय. 27 चेंडू आणि 86 धावांची गरज आहे. समीकरण इथे मात्र बदललं गेलंय. स्ट्राईक एंड वरती आपण नवीन फलंदाज यावेळेस फलंदाजाला नक्कीच बीट केलं गेलंय. दरम्यान प्रकाश वडा सेंटरचे ओनर रोहित पाटील सर यांना मी विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने सर आपलं देखील सहर्ष स्वागत. मॅच कडे वळूया. 28 धावसंख्येवरती इथे मात्र धावसंख्या स्थिरावली गेली. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली गेली. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणजेच वाईड यॉर्करचा चेंडू इथे मात्र हातायला गेला. पंच दरम्यान रोहित पाटील सर यांना मी विनंती करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच या चेंडूवरती फलंदाज इथे मात्र सुखरूप क्रीज मध्ये परत आले. 26 चेंडू आणि 86 धाबांची गरज आहे. कीच लखनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड फटका तर केला गेलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव इथे धाव फलकावरती लागली जाते. म्हणजेच धाव संख्या 29 वरती जाऊन पोहोचले. पंच एक चेंडू शिल्लक आहे. 25 चेंडू आणि 85 धावांची गरज आहे. समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये बदलले गेले. स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज यावेळेस आसमानाला गवसणी घालणारा एक दर्जेदार षटकार सागरच्या बॅट मधून. धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. तीन फलंदाज देखील तंबूच्या आशाला पाठवले गेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती इथे मात्र विनायकला पाचारण केलं गेलंय. 24 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे. सामना जिंकायचा असेल, चषकावरती नाव कोरायचं असेल तर संघर्ष आणि मेहनत करावीच लागेल. यावेळेस स्लो डिलिव्हरी स्वीप केल्या बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला गेलाय. आणखीन एक सर्वोत्तम झेल फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. तर मॅडम मार्तंड कांबळे सर यांना विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने सर आपलं देखील सहर्ष स्वागत. मार्तंड कांबळे सर आपल्याला देखील विनंती आहे. मॅच कडे वळूया. इथे मात्र आणखीन एक धक्का बसलाय, चौथा धक्का बसलाय दिगंबरच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणजेच यॉर्करचा चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच एकदा महेश बुवा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कमालीचं एंटरटेनमेंट या मॅच मध्ये महेश बुवा सरांनी केलंय. 23 चेंडू आणि 79 धावांची गरज. यावेळेस इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलाय. पंच या मॅच मध्ये वेगळ्याच जोश मध्ये पाहायला मिळत आहेत. एक वेगळीच एनर्जी घेऊन या मॅच मध्ये अंपायरिंग करताना पाहायला मिळत आहेत. इथे एक डॉट बॉल पाहायला, व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. बावीस चेंडू आणि 78 धावांची गरज आहे. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, फलंदाजाची गिरकी घेतली, बॉल गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण 21 चेंडू आणि 78 धावांचं. वारंवारचे येणारे डॉट बॉल इथे मात्र डिन नेरली संघाला विजयापासून दूर घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटची लिडिंग एज फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाही, म्हणजेच सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण 20 चेंडू आणि 78 धावांचं राहिलंय. मनेरमाळा संघ विचार केला गेला तर हळूहळू विजयाच्या दिशेने म्हणजेच चषकाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली. जम्प करताना थोडीशी लँडिंग मध्ये गडबड, त्यामुळेच इथे मात्र डेड बॉल. पंचांचा इशारा आलाय. 20 चेंडू आणि 78 धावांची गरज. येणाऱ्या 20 चेंडू मध्ये आपल्याला कळेल या बिरदेव चषक पर्व दुसऱ्याचा मानकरी कोण असेल, मनेरमाळा संघ की युवा स्पोर्ट्स डिन नेरलीचा संघ. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय, पकडला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. थँक्यू डीजे. दरम्यान या षटकानंतर इथे मात्र लकी ड्रॉचं कुपन काढण्यात येणार आहे. एका भाग्यवान प्रेक्षकाला चांदीचं नाणं नक्कीच देण्यात येणार आहे. त्यामुळेच या षटकानंतर इथे लकी ड्रॉचं कुपन काढण्यात येणार आहे. एकोणीस चेंडू आणि 78 धाबांची गरज आहे. म्हणजे या चेंडू नंतर लकी ड्रॉचं कुपन काढण्यात येईल. एका भाग्यवान प्रेक्षकाला इथे मात्र लकी ड्रॉचं कुपन मिळणार आहे. मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. 19 चेंडू आणि 78 धाबांची गरज. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल चालाय सीमा रेषा पार. षटकार.
दरम्यान इथे मात्र लकी ड्रॉचं कुपन काढण्यात येत आहे. KGC लाईव्ह सबस्क्रायबर साठी इथे मात्र खास कुपन होतं, ते कुपन इथे मात्र काढण्यात येत आहे. या कुपन मधून ज्याची चिठी येईल त्यासाठी एक चांदीचं नाणं एका लक्की प्रेक्षकाला मिळणार आहे. दरम्यान कुपन काढलं जात आहे. रुद्र याच्याकडून 51 नंबरचं कुपन इथे काढलं गेलंय. कोणाचंही असेल विनंती करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपलं कुपन जमा करायचंय. 51 51 नंबरचं कुपन 5151. दरम्यान मॅच कडे बोलूया. इथे मात्र 4 धाबा दाबलकावरती लागल्या गेल्या आहेत. प्रशांत गोमानेच्या विरोधात एक चौका ठोकला गेलाय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा बीट झालाय. दरम्यान मंडळाचे सर्व रवी पुजारी आणि स्वप्नील कांबळे यांना विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 51 नंबरचं कुपन इथे लकी ड्रॉच्या माध्यमातून काढण्यात आलंय. दरम्यान अविनाश कांबळे सर यांना देखील विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. इथे मात्र नो ची ही एक्स्ट्रा धाव दाबलकावरती जोडली जाईल, म्हणजेच फलंदाज सागरला इथे मात्र फ्री हिट असेल. यावेळेस स्प्रिटच्या बॉलवरती हलक्या हाताने फटका तर खेळला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. या चेंडूवरती इथे मात्र एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 48 वरती जाऊन पोहोचले. 48 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. 16 चेंडू आणि 66 धाबांची गरज आहे. समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये बदलले गेले. यावेळेस पुन्हा एकदा प्रशांत गोमानेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आणखीन एक वेगवान चेंडू. दरम्यान या स्पर्धेसाठी दर्जेदार साऊंड सिस्टीम RK प्रो साऊंड सिस्टीम अभिजित कागले यांच्याकडून त्याचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. यावेळेस इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडे वाईटची अपील, मात्र पंच तटस्थ. एकही दाब या चेंडूवरती मिळणार नाही. दरम्यान प्रकाश गाडगी ठरले तर चांदीचे नाणे जिंकणारे लकी प्रेक्षक. यावेळेस अमितच्या बॅट मधून फटका तर खेळला गेलाय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघता बघता बॉल सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. यावेळेस आडव्या बॅटचा कडवा प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार.
थँक्यू डीसे. दरम्यान युवा शक्ती मंडळाचे संस्थापक राजाराम बापू दांगट यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर मी विनंती करतो स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. 12 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 58 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 12 चेंडू आणि 56 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. महेश बुवांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक स्वप्नील कांबळे यांच्याकडून लागलं गेलंय. 12 चेंडू आणि 56 धावांची गरज. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. यावेळेस इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय आणि ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लागली गेले. अभिजित कागले म्हणजेच डीजे अभि यांच्याकडून देखील 101 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय महेश बुवा सरांसाठी. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अभिजित कागले यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. त्यासाठी महेश बुवांनी एक वेगळा डान्स साकारला तर हे 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. मॅच कडे वळूया. 11 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र नक्कीच एक वेगवान चेंडू रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. फलंदाज पंच निर्णय. फलंदाज इथे मात्र बाद झालाय. थँक्यू डीसे. दरम्यान ओमकार भट यांनी स्थानापन्न व्हायचे मंडळाच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक स्वागत. विकास विशाल कांबळे यांच्याकडून देखील 101 रुपयांचं पारितोषिक महेश बुवा सरांसाठी लागलं गेलंय. पण महेश बुवा सरांसाठी एक अट असेल, एक वेगळा डान्स इथे झाला पाहिजे. - 59 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 10 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल झालाय. यावेळेस इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. एकेरी धाव 22च्या स्वरूपात इथे मात्र धाव फलकावरती लागले गेले. 4 चेंडू आणि 4 चेंडूवरती 4 षटकार लगावले तर तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज जॉन्टी यांच्याकडून लागण्यात आलंय. नक्कीच बक्षिसांची लयलूट मेगा फायनल मध्ये पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे आणि 4 चेंडू आणि 4 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट झालाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाव संख्या मात्र 60 वरती स्थिरावली गेले. 8 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. समीकरण मात्र बदललं गेलंय. आठ चेंडू आणि 54 धावांची गरज. यावेळेस इथे मात्र काय घडतंय, या चेंडूवरती खराब चेंडू हातायला गेला. पंचांनी दंडित केलं आणि फलंदाजाला देखील इथे फ्री हिटची संधी असेल. यावेळेस फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलला पाठवून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीसे.
यावेळेस इथे मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड झाले. म्हणजेच धावसंख्या इथे मात्र 68 वरती जाऊन पोहोचले. 7 चेंडू आणि 46 धावांची गरज. म्हणजेच विचार केला गेला तर मनेरमाळा संघ चषकाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने फटकादार खेळला गेलाय. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव या चेंडूवरती नक्कीच मिळेल. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 69 वरती जाऊन पोहोचेल. 6 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 69. प्रेक्षक हो, जरा कंजूसपणा कमी करा आणि आमच्या महेश बुवांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 6 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. यावेळेस बॅटची लिडिंग एज, झेलची संधी, विकेट मिळाले. फलंदाज बाद झालाय. थँक्यू डीसे, थँक्यू डीसे. उमेश पाटील सर स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस इथे मात्र ड्राईव्ह केलं बॉलला. एकेरी धाव इथे मात्र धावफलकावरती ऍड झाले. दरम्यान ओमकार पाटील यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक रवी पुजारी यांच्याकडून लागलं गेले. त्याचबरोबर महेश बुवा सर यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक रवी पुजारी सर यांच्याकडून लागलं गेलंय. त्याचबरोबर समालोचकासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक, बॉल जातोय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. या चेंडूवरती नक्कीच किती धावा मिळतील हे पाहावं लागेल. चार धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. दरम्यान आमचे कॅमेरामन यांच्यासाठी देखील 200 रुपयांचं प्राइज लागलं गेलंय. ते म्हणजेच जॉन्टी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. चौऱ्याहत्तर धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडूने कमालीचं वळण घेतोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 2 चेंडू आणि 40 धावांची गरज. म्हणजेच मनेरमाळा संघ चषकाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो. या बिरदेव चषक 2025 वरती आपलं नाव कोरण्यासाठी तयार झालाय तो म्हणजेच मनेरमाळाचा संघ. या चेंडूवरती नक्कीच 22च्या स्वरूपात धावा तर मिळतील. एकेरी धाव 22च्या स्वरूपात इथे मात्र धावावरती लागली गेले. 1 चेंडू आणि 39 धावांची गरज. म्हणजेच या चषकावरती नाव कोरले गेले ते म्हणजेच
मनेरमाळा संघाचं आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही मनेरमाळा संघाचा दरारा सामना जिंकलाय आणि या चषकावरती नाव कोरलंय ते म्हणजेच मनेरमाळा संघाने दरम्यान थँक्यू डीजे थँक्यू डीजे थँक्यू डीजे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मंडळासाठी सुदर्शन पाटील यांच्याकडून 5 किलो चिकन देण्यात येत आहे ओव्हर टू डीजे गाडी ग्राउंडच्या आतमध्ये घेऊन जाऊ नये विनंती आहे गाडी ग्राउंडच्या आतमध्ये घेऊन जाऊ नये